मराठा आरक्षणासाठी आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि जे मराठा बांधव आहेत ते मिळेल त्या भागामध्ये आपली वाहनं पार्क करून आता नाश्ता आणि जे काही साहित्य लागतं नाश्त्यासाठी चहा बनवण्यासाठी ते आता हे मराठा बांधव बनवत आहेत। आपल्या वाहनं प्रत्येक भागामध्ये आता पार्क केलेले आहे आणि गाडीमध्येच त्यांनी आपण जर या ठिकाणी बघितलं सध्या डोंगरी भागामध्ये मी आहे आणि या डोंगरी भागामध्ये आपली वाहनं पार्क करून आता चहा बनवण्याची तयारी या ठिकाणी मराठा बांधवांकडून सुरू झालेत। यासोबतच बघितलं छोटी शेगडी असेल ती घेऊन आले, चहाचा टोप असेल, चहा पावडर असेल, साखर, हे सर्व साहित्य जे आहे ते मराठा बांधव यांनी आपल्या सोबतच आणलेत आणि आता या ठिकाणी मराठा बांधव हे चहा बनवत आहेत आणि भर पावसामध्ये ते चहा या ठिकाणी बनवत आहेत। प्लास्टिकचा आढावा असेल कारण की आपण जर बघितलं दोन्ही वाहनांना वरच्या भागामध्ये प्लास्टिक टाकलं आणि प्लास्टिकच्या खालीमध्ये मिळेल तो आसरा घेत या ठिकाणी चहा बनवण्याची तयारी सध्या सुरू आहे आणि चहा नाश्ता केल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये हे जे मराठा बांधव आहेत ते दाखवणार कारण की आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी हे जे मराठा बांधव हे एकत्र आलेत आणि आता मुंबईमध्ये आता हे नाश्ता करून हे सगळे जे मराठा बांधव आहेत तब्बल या भागामध्ये जर आपण बघितलं हजारोहून अधिक मराठा बांधव या ठिकाणी आपली वाहनं पार्क केलेली आहे आणि आता नाश्ता करून पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानामध्ये दाखल होणार आहेत। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।